नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरातच आपल्या आरोग्याची किल्ली लपलेली असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरंय, आज आपण अशाच 5 सोप्या पारंपरिक घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत. हे उपाय आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतात. पण मग प्रश्न येतोच की या आजच्या धावपळीच्या आयुष्यात इतक्या सोप्या पारंपरिक उपायांनी खरंच आपण आपल्या महत्त्वाच्या अवयवांची काळजी घेऊ शकतो का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि आपल्या शरीराच्या आत एक छोटीशी सफर करून येऊया. ओके, तर आपल्या या सफरीचा पहिला थांबा आहे शरीराचं कंट्रोल सेंटर, आपला मेंदू. स्मरणशक्ती एकदम शार्प ठेवण्यासाठी नेमका काय सोपा उपाय आहे, चला बघूया. आणि यासाठी काय लागते माहितीये? काही रॉकेट सायन्स नाहीये. फक्त 8 बदाम, 2 अक्रोड आणि 1 ग्लास पाणी. बस किती सोपं हे पहा. सगळं आपल्या घरात सहज मिळणारं. आता करायचंय काय? तर हे पण अगदी सोपं आहे. रात्री फक्त हे बदाम आणि अक्रोड एका ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी खायचे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, चांगल्या रिझल्टसाठी हे कमीत कमी 2 महिने तरी करायला हवं. आणि याचा फायदा? तो तर जबरदस्त आहे. फक्त आपली मेमरी शार्प होत नाही, तर आपल्या मेंदूची ओव्हरऑल एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता ती सुद्धा वाढते. चला, मेंदूनंतर आता आपण वळूया आपल्या शरीराच्या पॉवर हाऊसकडे, म्हणजे आपली फुफ्फुसं, जी आपल्याला प्रत्येक श्वासासोबत ऊर्जा देतात. त्यांना मजबूत ठेवण्यासाठी काय करता येईल पाहूया. इथे सुद्धा मदतीला धावून येतात आपले स्वयंपाकघरातले जुने मित्र, म्हणजे मध, लिंबाचा रस आणि आल्याचा रस. अरे, सर्दी खोकल्यावर तर आपण हे नेहमीच वापरतो, नाही का? पण हेच घटक फुफ्फुसांसाठी सुद्धा किती कमाल काम करतात ते पहा. हे मिश्रण बनवायला तर काहीच वेळ लागत नाही. फक्त या तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या आणि सकाळी उपाशीपोटी घ्यायच्या. आणि हो, यातली एक खास गोष्ट म्हणजे जर स्मोकिंगसारख्या सवयींमुळे फुफ्फुसांना काही इजा झाली असेल, तर ती भरून काढायला सुद्धा हा उपाय मदत करतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कमीत कमी 21 दिवस तरी करायचंय. म्हणजे बघा, हा उपाय फक्त फुफ्फुसांना ताकद देत नाहीये, तर झालेलं डॅमेज रिपेअर करून त्यांना पुन्हा पहिल्यासारखं कार्यक्षम बनवतोय. आणि हा खरंच खूप मोठा फायदा आहे. ओके, आता पुढचा अवयव, आपल्या शरीराचं इंजिन, आपलं हृदय. या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवाला मजबूत ठेवण्यासाठी एक एकदम साधा पण तितकाच इफेक्टिव्ह उपाय आहे. आणि हृदयासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे, ती म्हणजे अळशीच्या बिया. आपण ज्याला फ्लॅक्स सीड्स म्हणतो ना, त्याच. आपल्याला फक्त 60 ग्रॅम बियांची पावडर बनवून ठेवायची आहे. आणि करायचं काय, तर या बियांची पावडर करायची आणि सकाळी 10 ग्रॅम आणि संध्याकाळी 10 ग्रॅम अशी दिवसातून 2 वेळा रिकाम्या पोटी घ्यायची. झालं. आणि याचा परिणाम एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. आपलं हृदय मजबूत होतं. आणि हृदय मजबूत तर सगळं आरोग्य मजबूत, बरोबर ना? हृदयानंतर आता नंबर लागतो शरीराच्या सगळ्यात मोठ्या फिल्टरचा, आपलं लिव्हर. याला एकदम स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी काय करता येईल बरं? यासाठी तर साहित्य आणखीच सोपं आहे. फक्त 20 ग्राम काळ्या मनुका आणि 1 ग्लास पाणी. आपल्या सगळ्यांच्या घरी असतंच हे. कृती तर विचारूच नका, एकदम सोपी. ह्या दोन्ही गोष्टी मिक्सरमधून काढायच्या, ज्यूस बनवायचा आणि सलग 15 दिवस सकाळी उपाशीपोटी प्यायचा. हा साधासा दिसणारा ज्यूस आहे ना, तो 3 जबरदस्त कामं करतो. 1. लिव्हरची सूज कमी करतो. 2. शरीरातले टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर काढतो. आणि 3. लिव्हरला मजबूत बनवतो. आणि आता आपल्या या बॉडी टूरचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा थांबा, आपली किडनी. शरीरातलं पाणी आणि मिनरल्सचं बॅलन्स सांभाळणाऱ्या ह्या अवयवाला हेल्दी ठेवण्याचा उपाय काय आहे? चला बघूया. इथे आपल्याला मदत करणार आहे आपल्या जेवणातली रोजची मैत्रीण, कोथिंबीर. हो, फक्त 40 ग्रॅम ताजी कोथिंबीर आणि 1 ग्लास पाणी, बस. याचा ज्यूस बनवणं तर आता आपल्याला माहीतच आहे. कोथिंबीर आणि पाणी मिक्सरमध्ये फिरवायचं आणि सकाळी रिकाम्या पोटी पियायचं. आणि गंमत म्हणजे हा उपाय फक्त 10 दिवस करायचा आहे. फक्त 10 दिवस. आणि याचा फायदा तो डबल आहे. एकतर आपल्या किडन्या एकदम व्यवस्थित काम करतात आणि दुसरं म्हणजे भविष्यात किडनीचे आजार होण्याचा धोकाही कमी होतो. तर चला एक क्विक रिकॅप करूया. मेंदूसाठी बदाम आणि अक्रोड,
फुफ्फुसांसाठी मध, लिंबू, आलं, हृदयासाठी अळशी, लिव्हरसाठी काळ्या मनुका आणि किडनीसाठी कोथिंबीर. पाहिलंत प्रत्येक उपाय किती सोपा आहे? फक्त प्रत्येकाचा कालावधी आणि परिणाम थोडा वेगळा आहे, एवढंच. आज आपण फक्त 5 उपाय बघितले. पण खरं तर हे आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या महासागरातला एक छोटासा थेंब आहे. जरा विचार करा. आपल्या आजी-आजोबांच्या बटव्यात असे कितीतरी सोपे आणि प्रभावी उपाय दडलेले असतील, नाही का? आठवून बघा आपल्याला यातलं काय काय माहीत आहे.